स्वामी चरित्र पारायण करताना ही एक सवय बदला. स्वामी चरित्र पारायण करणं म्हणजे फक्त अक्षर वाचणं नाही आहे, ते एक आंतरिक प्रवास आहे. ते वाचनाचं कोणतंही साधन नाही आहे. मन, बुद्धी आणि अहंकार यांच्यातील शांत युद्ध आहे, जेथे स्वामी आपल्याशी बोलत असतात, पण आपण ऐकतो का? अनेक भक्त रोज पारायण करतात, नियम पाळतात, श्रद्धा ठेवतात. स्वामी आपल्याला बाहेरून बदलत नाही, ते आपल्याला आतून बदलवतात. आणि म्हणूनच अनेक भक्तांना असं वाटतं की मी इतका वाचतो पण काहीच बदलत का नाही, उलट त्रास वाढतोय. हे चुकीचं तर नाही ना? हे स्वाभाविक आहे असं वाटणं, पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो. आणि स्वामी चरित्र वाचताना बहुतेक भक्त कुठे अडखडतात, तर बहुतेक लोक पारायण करताना म्हणतात सतत, माझी अडचण सुटावी, माझं दुःख कमी व्हावं. असं प्रत्येक वेळेस नेहमी सतत म्हणतात. स्वामी मदत करतात, पण दररोज आपण जेव्हा वाचतो पारायण तरी मन अस्वस्थच आहे, कारण की आपण इथेच चुकतो. हे ऐकायला श्रद्धेसारखं वाटतं, पण येथेच एक सूक्ष्म सवय लागते, सवय तयार होते. स्वामी जे आहेत ते तुम्हाला लगेचच मदत करत नाहीत, आधी ते तुमची तयारी पाहतात. सतत स्वामींना मागणं हे योग्य नाही, ती एक चुकीची सवय आहे. जर तुम्ही याचा जर खोल अर्थ समजून जर घेतला तर ती एक सवय जी आहे ती तुम्हाला बदलली पाहिजे, कारण की पारायण करताना मनात सतत निकाल ठरवणं हे योग्य नाही. स्वामी शांत असतात, पण तुमचं वाचन ते दुर्लक्षित करत नाही. किती दिवस काय होईल, कधी फळ मिळेल, हे सगळं तुम्ही किती मनापासून वाचताय, अजून किती वाचायचे, हे जर सतत जर आपण बोलत जर राहिलो तर ही एक सवय आपल्याला नकळत लागते. त्यामुळे तुम्ही फक्त कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामींचं पारायण जे आहे ते करावं. फळाची अपेक्षा ठेवू नये, कारण की योग्य वेळ आली की स्वामी नक्कीच चांगलं फळ देतात. आपण दुःखी असतो, घाबरलेलं असतो आणि उत्तर आपल्याला हवं असतं, म्हणून हे होणं साहजिक आहे. पण स्वामींची पद्धत आहे ती थोडी वेगळी आहे. स्वामींचा मार्ग, फळ जो आहे तो उशिरा देतो, पण स्वामी जे आहे तर ते भक्तांना कधीच सोडत नाही, ते त्यांना भक्कम करतात. स्वामी आधी विचारतात की हा भक्त फक्त परिणामासाठी वाचतोय का, फक्त फळाची अपेक्षा आहे म्हणून हा भक्ती करतोय का, की मला समजून घेण्यासाठी करतोय. यामुळे आधी आपली परीक्षा घेतली जाते. जर वाचन फक्त फळासाठीच असेल तर तो एक व्यवहारच आहे, तो एक व्यवहारच ठरतो. पण पारायण म्हणजे हे एक समर्पण आहे, आणि समर्पणात मध्ये मागणं नसतं, तक्रार नसते, फक्त स्वीकार असतो. त्यामुळे आज एकच सवय बदला. स्वामी कृपा अनुभवायला वेळ लागणार नाही, फक्त ही एक सवय बदलली तर. वास्तविक अनुभव जे आहेत तर ते भक्त का थकतात? अनेक भक्त सांगतात की पारायण करताना झोप येते किंवा डोकं जड होतं, मन लागत नाही, असे मन थकलेलं वाटतं, मन दुसरीकडेच भटकलेलं असतं. असे खूप भक्त जे आहेत तर ते त्यांचे अनुभव शेअर करतात, सांगतात. चिडचिड वाढले, हे सगळं वाईट लक्षण नाही आहे. हे एक लक्षण आहे की आपण पारायण करतो तर ते मनापासून केलं पाहिजे, आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता. हे लक्षण आहे की मनाविरुद्ध करण्याचं. तर कारण की स्वामी चरित्र वाचन हे आपल्या आतल्या अहंकाराला हलवतं, आपण आतून बदलतो. तर ही एक सवय कशी बदलायची? जर ही एक सवय जर तुम्ही बदलली तर नक्कीच तुमचं आयुष्य जे आहे ते चांगल्या पद्धतीने घडेल. स्वामी चांगलं घडवतील. जुनी जी सवय आहे ती म्हणजे मी वाचतोय म्हणजे मला काहीतरी मिळवायचं आहे,
जर नवीन सवय तुम्हाला ही लावायची असेल तर तुम्ही फक्त म्हणा की मी वाचतोय कारण की मला बदलायचं आहे. जर तुम्ही तुमचे विचार जर सकारात्मक ठेवून केल्या गोष्टी तर त्या चांगल्याच घडतात. हीच सवय बदलली की प्रवास जो आहे तर तो सुरू होतो. पारायणाची योग्य मानसिक स्थिती. पारायण सुरू करताना मनात हे ठेवा की आज काही मागायचं नाही. स्वामी जे देतील ते स्वीकारायचं. मन भटकलं तरी चालेल, फळाची घाई नाही. हे शब्द नाही आहेत तर ही एक सत्य स्थिती आहे. जर तुम्ही असं बोलून जर केलं तर नक्कीच तुम्हाला फळ जे आहे ते लवकर मिळतं. कारण की परिणाम लगेचच का दिसत नाही. बरेच जण सतत मागत असतात. ज्यावेळेस आपण पारायणाला सुरुवात करतो, संकल्प घेतो, त्यावेळेस आपण म्हटलेलं असतं, पण काही जण सतत तेच स्वामींशी बोलतात. आपली परिस्थिती बदलली नाही, आधी ते बदलतात स्वामी. आपली सहनशीलता, निर्णय क्षमता, विचारांची दिशा आणि हे बदल दिसून येत नाहीत, हे सूक्ष्म असतात. पण हे बदल घडले आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण लागतं. म्हणूनच लोक म्हणतात ना, काहीच होत नाही, पण आतमध्ये खूप काही घडत असतं. सूक्ष्म चमत्कार म्हणजे जे न दिसणारे चमत्कार आहेत ते खूप लोक दुर्लक्ष करतात. स्वामी कृपा अशी असते की योग्य माणूस वेळेवरती तुम्हाला भेटतो. चुकीचा निर्णय तुम्ही टाळता. मन अचानक तुमचं शांत होतं. ज्यावेळेस भीती वाटायची तर ती भीती तुम्ही भक्ती करायला लागल्यावरती कमी होते. हे चमत्कार वाटत नाहीत, पण हेच खरे चमत्कार आहेत. कारण की एकच महत्त्वाचा इशारा म्हणजे स्वामी. जर पारायण करताना तुम्हाला जर चिडचिड वाटते किंवा भीती वाटते, मन तुमचं स्थिर राहत नाही किंवा तुमची श्रद्धा कमी होते, राग येतोय, तर हा दोष जो आहे तो पारायणाचा नाही. हा दोष आहे तुमच्या मनाचा, तुमच्या अपेक्षाचा. कोणतीही अपेक्षा घेऊन कोणतीही भक्ती पारायण जे आहे तर ते करू नये. स्वामी भक्तांसाठी स्वामी म्हणत नाही की तुम्ही वाचाच, तुम्ही पारायणच करा. फक्त ते म्हणतात की मन शुद्ध ठेवा. तुम्ही किती वेळ वाचताय, तुम्ही कोणती भक्ती करताय हे तुमचं बघितलं जात नाही. तुम्ही किती शुद्ध मनाने त्यांच्याकडे आलाय एवढंच पाहिलं जातं. निस्वार्थीपणाने केलेली भक्ती ही नेहमी लवकर फळ देते. त्यामुळे आज एक गोष्ट करा की पारायण करताना मागणं सोडा. स्वामींची वेळ कधीच चुकत नाही. स्वामी चरित्र पारायण देवाला बदलवण्यासाठी नाही आहे, ते आपल्याला बदलवण्यासाठी आहे. आणि आपण स्वामींकडे जे मागतो ते कधी ना कधी मिळतंच. पण स्वामी आधी पाहतात की आपण स्वतः बदलायला तयार आहोत का. म्हणूनच आजपासूनच एक गोष्ट लक्षात ठेवा की पारायण करताना मागणं थांबवा, अपेक्षा सोडा. फक्त तुमची उपस्थिती मनाने तिथे राहू द्या. कारण की स्वामी उशीर करत नाहीत, तर ते योग्य वेळ निवडतात. आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामींची कृपा कोणालाही चुकत नाही. स्वामींना फक्त वाचन नको आहे, त्यांना समर्पण हवं आहे. पारायण म्हणजे मागणं नाही, स्वीकार आहे. स्वामी आधी तुम्हाला बदलवतात, मग परिस्थिती बदलवतात. त्यामुळे ही एक सवय नक्की बदला, लवकरच फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ.